बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चारबण येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दीपक उमाळे यांची राज्य शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25 साठी निवड झाली असून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। यावर्षी राज्यातील एकूण 109 शिक्षकांना हा सन्मान मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षकांमध्ये दीपक उमाळे यांचा समावेश आहे। गेल्या 11 वर्षांपासून शासकीय सेवेत असलेल्या दीपक उमाळे यांनी आदिवासी भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले आहेत। चारबण येथील शाळेत काम करत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन अभिनव शिक्षण पद्धती विकसित केल्या। आदिवासी समाजाच्या चालीरीतींचा अभ्यास करून त्यांनी शिक्षण अधिक सोपे आणि प्रभावी बनवले। विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांची भाषिक अडचण दूर करण्यासाठी त्यांनी द्विभाषा शब्दकोश तयार केला आणि विद्यार्थ्यांची बोलीभाषा स्वतः शिकून घेतली। त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।